विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। अतिशय छोटा आणि शॉर्ट नोटीसवर हा व्हिडिओ तयार करतोय। याचं कारण काय आहे की 13 तारखेपासून आपण ॲडमिशन स्टार्ट केले, 21 तारखेपासून आपण म्हणजे उद्यापासूनच क्रॅश कोर्स सुरू करायचा आहे। पण 13 तारखेपासून जेवढे ॲडमिशन झाले, दुपारपासून तेवढे ॲडमिशन झालेत बाळांनो। त्यामुळं सगळ्यांना ग्रुपमध्ये ॲड करणं थोडंसं पेंडिंग पडत चाललंय। पहाटेपर्यंत हे काम चालणार आहे। मग मी तुम्हाला रिक्वेस्ट काय करतोय की बिलकुल पॅनिक होऊ नका। तुम्ही स्क्रीनशॉट पाठवल्या लगेच ग्रुपमध्ये ॲड करणं कठीण जातंय। फक्त काय करा, तुम्ही स्क्रीनशॉट दिलेल्या नंबरवर पाठवताय बँक डिटेलचा, बरोबर आहे। त्याचबरोबर तुमचं नाव, ओके, व्हॉट्सअप नंबर स्टुडंटचा की जो ग्रुपमध्ये ॲड करायचे, ज्याच्यावर सगळ्या तुम्हाला डाटा मिळेल पुढचा, मेल ID स्टुडंटचा की तो लॉग इन असल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही आहेत, आणि ग्रुप म्हणजे तुमचा PCM आहे, PCB का PCMB, म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्हाला ॲड करता येईल। मग तुमच्या लक्षात आलंय का, हा डाटा या नंबरवर सेंड करा। ज्यांनी फीस भरले ना, अशा मुलांसाठी मी सांगतोय। मध्ये या कामासाठी आम्हाला अर्धा तास 15 मिनिटं फोन पुन्हा बंद ठेवावा लागतोय, ओके, एअरप्लेन मोडवर ठेवावं लागतोय, ते काम करावं लागतंय। पण मी तर तुम्हाला रिक्वेस्ट काय करतोय की तुम्ही माहिती पाठवा, ओके। जास्तीत जास्त मुलांना ॲडमिशन घ्यायचंय, अजून रात्री उशिरापर्यंत हे काम चालणार आहे। आणि ज्यांनी ॲडमिशन घेतलंय त्यांना सगळ्यांना 10 वाजता व्हिडिओ मिळणार म्हणजे मिळणार। बरं, कोणता टॉपिक आहे? ऑसिलेशन। मग आज संध्याकाळी तुम्ही ऑसिलेशनची पण रिव्हिजन करा, ओके। तुम्हाला माहिती आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM, ॲक्सिलरेशन, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, मॅक्सिमम ॲक्सिलरेशन, मॅक्सिमम वेलॉसिटी, पेंडुलम, ओके, सिंपल पेंडुलम आहे, पुन्हा ते मॅग्नेटचा ते पिरियडिक टाइम आहे, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल, टोटल, सगळे फॉर्म्युला रिवाइज करा। पण व्हिडिओ लेक्चरमध्ये मी ते एक्सप्लेन केलेलंच आहे। पुन्हा लगेच आपल्याला दिवसभराचं शेड्यूल काय की लगेच टेस्ट आहे, ओके, 50 क्वेश्चन्स, पुन्हा त्याचं व्हिडिओ सोल्युशन मिळणार आहे। दुपारी तुम्हाला 2 ते 5 या वेळेत, ओके, एक 70 ते 100 MCQs पुन्हा सॉल्व्ह करायचे आहेत। पुन्हा डेली टेस्टमध्ये रोज 2 टेस्ट आपण घेणार आहे। दुसरी टेस्ट 8 वाजता असणार आहे, पण ही टेस्ट आपण उशिरा थोडीशी सुरू करणार आहे 24 तारखेपासून, ओके। म्हणजे आज कुठला टॉपिक शिकवलाय? ऑसिलेशन। 24 तारखेला संध्याकाळी 8 वाजता त्याच्यावर टेस्ट राहील। सगळे PYQs मला कव्हर करायचे आहेत, त्याचीच संख्या PYQचीच 8-9 हजार लक्षात घ्या, टोटल सगळे सब्जेक्ट काउंट केले तर, ओके। त्यामुळं चांगला रिस्पॉन्स मिळाला, धन्यवाद, हे सुरुवातीला म्हणायला पाहिजे होतं। पॅनिक होऊ नका, पॅनिक होऊ नका, लक्षात घ्या। गेल्या वर्षीचं आठवतंय 6 वाजता सगळं काम पूर्ण झालं होतं ग्रुपमध्ये ॲड करण्याचं। एक रिक्वेस्ट करतोय सगळ्यांना मी, लक्षात घ्या। काय माहितीये का की आपल्यात नाही, मी पण तुमच्यातलाच आहे, लक्षात घ्या। आता इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे असतात, लास्ट डे पर्यंत थांबतो आपण। आपली बदललं पाहिजे। लोड येतो सगळ्यांच्यावरच। सुरुवातीलाच काम केलेलं कधीही चांगलं असतं, लक्षात घ्या। पण हरकत नाही, तुम्ही रात्री उशिरापर्यंत कधीही पेमेंट केलं, ओके, तरी तुम्हाला आम्ही ग्रुपमध्ये ॲड करू। वेळ लागेल, डिटेल्स पाठवून ठेवा। ज्यांना अजून ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना आम्ही नंबर, एक तर तुम्हाला सांगू का, हा नंबर आहेच, माझा नंबर तर आहेच, आणि जगदाळे सरांचा नंबर, ओके, मी खाली डिस्प्ले नंबर सगळे केलेलेच आहेत। तिन्हीपैकी कुठल्याही नंबरवर डायरेक्ट मेसेज करा की सेंड अकाउंट डिटेल्स म्हणून। 3300 फी आहे दोन्ही ग्रुपसाठी, सॉरी, या किंवा या ग्रुपसाठी। 3600 फी आहे PCMB साठी। सुरुवातीला इकडं 1500, इकडं 1800 भरायच्यात, उरलेले बोर्ड नंतर पण मगाशी बोललो तसं बघू, त्याचं प्लॅनिंग अजून करू आपण। 10वीची मुलं खुश आहेत बोर्ड कॅन्सल झालं म्हणून, पण मी तुम्हाला खरं सांगू का बाळांनो, ही खुशी नको आहे, लक्षात घ्या। एक्झाम हवे आहेत, पण परिस्थितीचा विचार केला पाहिजे ना। केसेस वाढत आहेत, धोकादायक परिस्थिती आहे, त्यामुळे या बाबतीत मात्र मी कसं आहे, सध्या पोस्टपोन स्टेजवर ठेवलं तरी चाललं असतं। पण मला गेल्या वर्षीचा अनुभव आहे, माझा मुलगा तो 10वीला होता, त्याच्या एक्झामच्या वेळेस बघितलं मी किती गर्दी असते सेंटरवर। CETची एक्झाम मात्र होणार, याचं रिझन काय माहिती आहे का, शिफ्ट असतात, ओके। एका शिफ्टमध्ये 15-20 हजार मुलं असतात पूर्ण राज्यातून, प्रत्येक सेंटरवर एक्झाम असते, गर्दी आटोक्यात असते, लक्षात घ्या, सिरियसली। त्यामुळं थोडंसं लेट घेणार आहेत CET ते, पण बरोबर त्या पण परिस्थिती बरोबर चांगली झाली असेल, आटोक्यात आली असेल, ओके। मग हा व्हिडिओ थांबवतोय, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, पॅनिक होऊ नका, परत सांगतोय, पहाटेपर्यंत काम चालणार आहे, ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल, आणि उद्यापासून चांगला अभ्यास करू। बेस्ट ऑफ लक, धन्यवाद।